मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता तिसरी विषय बुद्धिमत्ता चाचणी घटक 7 समसंबंध उपघटक 3 आकृती व्यवसाय प्रश्न 1 ते 15 साठी सूचना खालील प्रश्नात पहिल्या आकृती पदाचा दुसऱ्या आकृती पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या आकृती पदाचा चौथ्या आकृती पदाशी आहे। यावरून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य आकृती पर्याय शोधा। प्रश्न नंबर 1। आता पहिली आकृती आहे त्रिकोणाची, दुसरी आकृती त्रिकोणाचीच आहे पण ही आकृती उलट झालेली आहे, म्हणजे थोडक्यात याला आपण जलप्रतिबिंब म्हणू शकतो। त्यानंतर तिसरी आकृती आहे पंचकोणाची। मग आता ही पंचकोणाची आकृती चौथ्या पदामध्ये काय होणार, तर या तिसऱ्या आकृतीचं जलप्रतिबिंब चौथ्या पदामध्ये असेल। मग आता पंचकोणाचं जलप्रतिबिंब म्हणजे तिसऱ्या आकृतीसारख्या आकृतीचं जलप्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक 2। म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या आकृती पदाचा दुसऱ्या आकृती पदाशी जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या आकृती पदाचा चौथ्या आकृती पदाशी किंवा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या आकृती पदाशी संबंध असतो। प्रश्न नंबर 2। पहिली आकृती आहे टी, यावरून दुसरी आकृती तयार झाली। मग आता यानंतर आहे तिसरी आकृती आणि त्यानंतर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती आपल्याला पर्यायातून शोधायची आहे। आता टी आहे, दुसऱ्या पदामध्ये काय झाले तर आकृतीच्या डावीकडचा जो भाग आहे म्हणजे या टीच्या डावीकडचा जो अर्धा भाग आहे ही अर्धी रेषा काय झाली तर ती आकृतीच्या खालच्या भागामध्ये आली। बघा, हा जो भाग आहे आकृतीचा तो दुसऱ्या आकृतीमध्ये खालच्या बाजूला आलाय। मग त्याच पद्धतीनं तिसऱ्या आकृतीवरून आपल्याला चौथी आकृती ओळखायची आहे। तर या ठिकाणी काय होणार, हा जो आकृतीचा भाग आहे तो काय होणार आकृतीच्या खालच्या बाजूला येणार, म्हणजे चौथ्या आकृतीमध्ये हा जो भाग आहे तो आकृतीच्या खालच्या बाजूला आलेला असेल। म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी आपण जर बघितलं तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2। बघा, या ठिकाणी हा भाग पूर्ण आहे असाच आहे, फक्त हा जो भाग आहे तो आकृतीच्या खालच्या बाजूला आलाय, या ठिकाणी तो आलेला आहे। म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न नंबर 3। आता मित्रांनो, या ठिकाणी आपण पहिली आकृती आणि दुसरी आकृती जर बघितली तर यामध्ये आपल्याला काय दिसतंय, पहिल्या आकृतीचं जलप्रतिबिंब आहे दुसरी आकृती, म्हणजे आपण या ठिकाणी बघू शकतो खालचा जो अर्धचंद्राकृती भाग आहे तो दुसऱ्या आकृतीमध्ये वरच्या बाजूला अर्धचंद्राकृती भाग झालेला आहे, म्हणजे पहिल्या आकृतीचं जलप्रतिबिंब आहे दुसरी आकृती। मग आता तिसऱ्या आकृतीचं जलप्रतिबिंब असते प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या आकृतीशी। मग आता या ठिकाणी या आकृतीचं जलप्रतिबिंब कुठं आहे तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकतो हा जो खालचा भाग आहे तो वरच्या बाजूला जाणार आणि त्याच्यामध्ये असणारा जो भाग आहे तो सुद्धा वरच्या बाजूला जाणार। मग आता तिसऱ्या आकृतीचं जलप्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक 2। आता मित्रांनो, ही तिसरी आकृती या ठिकाणी का येणार नाहीये, म्हणजे पहिली पर्याय क्रमांक 1 जो आहे ते आपलं उत्तर का येणार नाहीये तर आपण या ठिकाणी बघू शकतो हा जो भाग आहे उजवीकडचा हा जो भरीव गोल आहे तो या ठिकाणी कुठं असेल, उजवीकडेच यायला पाहिजे, फक्त वरच्या बाजूला ही आकृती जायला पाहिजे। पण त्या ठिकाणी हा जो बाहेर आहे उजवीकडे तो या ठिकाणी डावीकडे बाहेर झालाय, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 उत्तर येत नाही। पर्याय क्रमांक 3 उत्तर का येत नाही तर पर्याय क्रमांक 3 मध्ये भरीव गोल जे आहे ते दोन्ही पण उजव्याच बाजूला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर येत नाही। आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये सुद्धा काय झाले तर या ठिकाणी आपण बघू शकतो हा जो उजवीकडचा जो भरीव गोल बाहेरच्या बाजूला आहे तो डावीकडे बाहेरच्या बाजूला आलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येत नाही। मित्रांनो, जलप्रतिबिंबामध्ये काय होतं तर डावीकडचा भाग डावीकडेच राहतो, उजवीकडचा भाग उजवीकडेच राहतो, फक्त खालची बाजू वर जाते वरची बाजू खाली येते। म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न नंबर 4। पहिली आकृती आहे चौरसाची, ज्यामध्ये मधोमध 2 रेषा मारलेल्या आहेत, त्यामुळे आकृतीचे या ठिकाणी 4 समान भाग झालेले आहेत। त्यानंतर दुसरी आकृती चौरसाचीच आहेत पण या ठिकाणी मधोमध ज्या 2 रेषा मारलेल्या होत्या त्यातली एक रेषा अर्धी या ठिकाणी जी आहे ती नाहीशी झालेली आहे आणि त्या जागी भरीव गोल आलेला आहे।
मग आता तिसऱ्या आकृतीवरून चौथी आकृती सुद्धा अशीच तयार होणार। या ठिकाणी त्रिकोणाची आकृती आहे, या ठिकाणी मध्ये एक उभी सरळ रेषा आणि अशा तिरप्या दोन रेषा मारलेल्या आहेत, तर त्यातली एक रेषा नाहीशी होणार आणि त्याऐवजी भरीव गोल येणार। मग असं जर बघितलं तर कुठे आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये बघा, या ठिकाणी हा जो एक जी तिरपी रेषा होती त्या तिरप्या रेषेतील अर्धा भाग नाहीसा झाला आणि त्याऐवजी भरीव गोल आलेला आहे, म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4। मित्रांनो, चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 का नाही आहे, तर 3 मध्ये काय झालंय, जी तिरपी रेषा आहे ती पूर्णच्या पूर्ण कॅन्सल झाली, म्हणून हे या ठिकाणी उत्तर येत नाही। ती अर्धीच कॅन्सल व्हायला पाहिजे होती, अर्धी नाहीशी व्हायला पाहिजे होती आणि त्याऐवजी भरीव गोल यायला पाहिजे होता, म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर नाही आहे। पर्याय क्रमांक 2 मध्ये काय झाले, तर पर्याय क्रमांक 2 मध्ये सगळ्या रेषा आहे अशाच आहे आणि तरीसुद्धा या ठिकाणी भरीव गोल आला, म्हणून पर्याय क्रमांक 2 उत्तर नाही आहे। पर्याय क्रमांक 1 मध्ये काय झाले, तर आपण या ठिकाणी बघू शकतो दोन ज्या रेषा आहेत बघा, या तिरप्या रेषा होत्या, त्यातला जो वरचा जो भाग आहे दोनही रेषांचा वरचा भाग नाहीसा झाला आणि दोन भरीव गोल आले, म्हणून पर्याय क्रमांक 1 सुद्धा उत्तर नाही आहे, तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न नंबर 5, पहिली आकृती आहे त्यावरून दुसरी आकृती तयार झाली, तिसऱ्या आकृतीवरून चौथी आकृती आपल्याला ओळखायची आहे। तर पहिली आकृती आणि दुसरी आकृती यांच्यामध्ये कोणता संबंध आहे, तर पहिल्या आकृतीचं जलप्रतिबिंब आहे दुसरी आकृती। मग आता तिसऱ्या आकृतीचं जलप्रतिबिंब कुठे आहे, तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 मध्ये। जलप्रतिबिंबामध्ये काय होतं, वरचा भाग खाली येतो, खालचा भाग वर जातो, डावीकडची बाजू डावीकडेच राहते, उजवीकडची बाजू उजवीकडे राहते। या ठिकाणी तिसऱ्या आकृतीचं या ठिकाणी जलप्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक 1, म्हणून 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न नंबर 6, पहिली आकृती ही दुसरी आकृती, तिसरी आकृती आणि चौथी आकृती। आता पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीमध्ये काय समसंबंध आहे, तर पहिल्या आकृतीमध्ये 2 आहेत त्रिकोण, दुसऱ्या आकृतीमध्ये काय झाले, ते 2 त्रिकोण आहे तसेच आहेत, त्यातला फक्त जो उजवीकडचा त्रिकोण आहे तो पूर्ण भरीव झालेला आहे। मग तिसऱ्या आकृतीमध्ये आहे 2 वर्तुळ, मग आता हे 2 वर्तुळ चौथ्या आकृतीमध्ये तसेच राहतील, फक्त उजव्या बाजूकडचा जो वर्तुळ असेल तो या ठिकाणी भरीव झालेला असेल, म्हणजे लंबवर्तुळ आहे त्यातला जो उजवीकडील आहे तो भरीव असेल, म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न नंबर 7, पहिली आकृती त्यावरून दुसरी आकृती तयार झाली, त्यानंतर तिसरी आकृती आणि चौथ्या आकृतीमध्ये सुद्धा समसंबंध असणार आहे। आता पहिली आकृती आणि दुसरी आकृतीमध्ये काय समसंबंध आहे, तर पहिली आकृती आहे वर्तुळाची, मग पहिल्या आकृतीमध्ये काय झाले, या ठिकाणी वर्तुळात वर्तुळ आहे आणि जो लहान वर्तुळ आहे त्याचे 2 समान भाग झालेले आहे। दुसऱ्या आकृतीमध्ये आहे षटकोनाची आकृती, षटकोनाच्या आकृतीमध्ये लहान षटकोन आहे आणि त्या लहान षटकोनाचे 2 समान भाग झालेले आहेत। मग आता असाच संबंध तिसऱ्या आकृतीचा चौथ्या आकृतीशी असणार आहे। आता तिसरी आकृती आहे त्रिकोणाची, त्रिकोणामध्ये आणखी लहान त्रिकोण आहे आणि त्या लहान त्रिकोणाचे 2 समान भाग झालेले आहे। आणि आता मित्रांनो पर्यायामध्ये जर बघितलं तर आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये जर बघितलं तर पर्याय क्रमांक 4 आकृती आहे आयताची, आयतामध्ये लहान आयत आहे आणि त्या लहान आयताचे 2 समान भाग झालेले आहे, म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न नंबर 8, पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी संबंध आहे, मग तिसऱ्या आकृतीचा चौथ्या आकृतीशी संबंध असेल। आता पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीमध्ये काय समसंबंध आहे, तर पहिल्या आकृतीमध्ये या ठिकाणी जे भरीव गोल होते ते दुसऱ्या आकृतीमध्ये भरीव गोल नाहीसे झालेले आहे। आकृती तीच आहे, फक्त भरीव गोल नाहीसे होतात म्हणजे या ठिकाणी नुसता गोल राहतो। मग आता तिसऱ्या आकृतीमध्ये भरीव आहेत त्रिकोण, मग हे त्रिकोण भरीव त्रिकोण नाहीसे होतील आणि त्याऐवजी फक्त त्रिकोण शिल्लक राहतील, म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न नंबर 9, पहिली आकृती दुसरी आकृती, पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या आकृतीचा चौथ्या आकृतीशी असेल। आता मित्रांनो पहिल्या आकृतीवरून दुसरी आकृती कशी तयार झाली, पहिल्या आकृतीवरून दुसरी आकृती आहे अशीच आहे, पण आकृतीच्या आतमधील जो भाग आहे तो भाग काय झालाय दुसऱ्या आकृतीमध्ये बाहेर आला। मग तिसऱ्या आकृतीची वरून चौथी आकृती तयार होताना तिसरी आकृती आहे अशीच राहणार, चौथ्या आकृतीमध्ये फक्त तिसऱ्या आकृतीचा जो मध्ये जो भाग आहे तो भाग बाहेर येणार, म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। बघा या ठिकाणी मित्रांनो हा त्रिकोण आहे असाच आहे, फक्त आतमध्ये जो भाग आहे तो बाहेर येतोय, म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2। प्रश्न नंबर 10,
पहिल्या आकृतीवरून दुसरी आकृती तयार झाली. पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या आकृतीचा चौथ्या आकृतीशी आहे. आता पहिल्या आकृतीमध्ये आणि दुसऱ्या आकृतीमध्ये काय संबंध आहे? आता पहिल्या आकृतीमध्ये उजवीकडे आहे Q. मग आता हा Q दुसऱ्या आकृतीमध्ये काय झालाय? तो उजवीकडेच राहिलाय, फक्त त्याच्या दिशेत बदल झालेला आहे. म्हणजे उजवीकडे जी सरळ रेषा होती ती या ठिकाणी डावीकडे आलेली आहे. त्यानंतर पहिल्या आकृतीमध्ये डावीकडे आहे P. मग आता हा P डावीकडेच राहिलाय, फक्त त्याची जी रेषा होती डावीकडची ती उजवीकडे आली. मग या पद्धतीनं R जो आहे उजवीकडे तो उजवीकडेच राहणार, फक्त त्याच्या दिशेत बदल होणार, असं पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. त्यानंतर S जो आहे तो आहे डावीकडे, तो डावीकडचा डावीकडेच राहतोय, फक्त त्याच्या दिशेत बदल होती. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 11. पहिल्या आकृतीमध्ये वरच्या बाजूला या ठिकाणी तोंड असलेले 2 बाण आहेत. त्यानंतर दुसऱ्या आकृतीमध्ये काय झाले? त्या बाणांचं टोक जे आहे ते या ठिकाणी उजवीकडे झालेलं आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये या बाणांचं टोक उजवीकडचं टोक या ठिकाणी आकृतीच्या खालच्या दिशेला आलेलं आहे. त्यानंतर चौथ्या आकृतीमध्ये काय झालेलं असेल तर हे खालच्या बाजूचं बाणाचं जे टोक आहे ते डावीकडे आलेलं असेल. म्हणजे 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 12. आता प्रश्न नंबर 12 मधील पहिली आकृती आणि दुसऱ्या आकृतीचं जर निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल खालचा जो भरीव गोल आहे तो वरच्या बाजूला गेलेला आहे. बघा या ठिकाणी पहिल्या आकृतीच्या उजव्या बाजूचा वरचा जो बाण आहे तो बाण या ठिकाणी खालच्या बाजूला आलेला आहे. म्हणजे पहिल्या आकृतीचं जलप्रतिबिंब आहे दुसरी आकृती. मग आता तिसऱ्या आकृतीचं जलप्रतिबिंब आपल्याला ओळखायचं आहे, तर तिसऱ्या आकृतीचं जलप्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक 2. मित्रांनो व्यवस्थित बघून घ्या. खालचा भाग वर गेलेला आहे, वरचा भाग खाली आहे. डावीकडचा भाग डावीकडेच आहे, उजवीकडचा भाग उजवीकडे. फक्त खालचा भाग वर, वरचा भाग खाली, एवढंच लक्षात ठेवायचं. 12व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. 12व्या प्रश्नामध्ये तिसऱ्या आकृतीचं जलप्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 13. पहिल्या आकृतीवरून दुसरी आकृती तयार झाली. पहिली आकृती आणि दुसरी आकृती सारखीच आहे, फक्त दुसऱ्या आकृतीमध्ये काय झालं? या ठिकाणी जो वर्तुळ आहे त्या वर्तुळामध्ये आणखीन एक वर्तुळ तयार झालेला आहे. मग तिसऱ्या आकृतीवरून चौथी आकृती, जशी तिसरी आकृती आहे तशीच चौथी आकृती येणार, फक्त या वर्तुळामध्ये आणखी एक वर्तुळ येणार. म्हणजे 13व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 14. पहिल्या आकृतीमध्ये आणि दुसऱ्या आकृतीमध्ये काय साम्य आहे? तर पहिली आकृती आणि दुसरी आकृती एकमेकांना जोडली तर या ठिकाणी एक चौकोन तयार होईल. मग तिसरी आकृती आणि चौथी आकृती जर जोडली तर पुन्हा एक तिसरी आकृती आहे अर्धवर्तुळाची. मग हा अर्धवर्तुळ आणखीन एक वरच्या बाजूचा अर्धवर्तुळ त्यामध्ये मिळवला म्हणजे वर्तुळाची आकृती तयार होती. 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 15. पहिली आकृती आहे चौकोनाची, दुसरी आकृती आहे त्रिकोणाची. म्हणजे पहिल्या आकृतीमध्ये या ठिकाणी 4 बाजू आहेत, दुसऱ्या आकृतीला 3 बाजू आहे, म्हणजे एक बाजू कमी झाली. मग आता तिसरी आकृती कोणती असेल? तर त्यासाठी आपण एकदा चौथी आकृती बघूया. चौथी आकृती आहे पंचकोनाची, म्हणजे तिसरी आकृती असेल षटकोनाची, कारण की षटकोनावरून पंचकोन तयार झाला म्हणजे एक भाग कमी झाला. मग आता या ठिकाणी षटकोनाची आकृती जर बघितली तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 ही षटकोनाची आकृती आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 सुद्धा षटकोनाची आकृती आहे, पण पर्याय क्रमांक या ठिकाणी 1 मध्ये जर बघितलं तर उभ्या रेषा आहे आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये आडव्या रेषा आहेत. मित्रांनो आपल्याला आडव्या रेषा हव्या आहेत, कारण की पहिली आकृती, दुसरी आकृती आणि चौथ्या आकृतीमध्ये आडव्या रेषा आहे. मग षटकोनाची आकृती आणि आडव्या रेषा आहेत अशी आकृती आहे पर्याय क्रमांक 3. म्हणून 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. धन्यवाद.